मॅडम गुड मॉर्निंग. आणि हम्म. तर तुम्हाला अगोदर काय प्रॉब्लेम, तुमचं नाव सांगा आणि कुठून आहे तुम्ही? माझं नाव वर्षा देऊळकर. हम्म. शिरड शहापूरून आहे मी. अच्छा, तुम्ही काय करता मॅडम? मी हेच आहे, घर हाऊसच आहे. घरच सांभाळते. अच्छा, ओके. तर तुमच्या वेलनेस कोच कोणी कोणी लिंक मीरा दिली जोग तुम्हाला? मीरा जोगदंड. मीरा मीरा मॅडमनी, त्यांचा पण रिझल्ट छान आहे मॅडम. तर हो. तुम्ही इथे कशासाठी जॉईन झाल्या होत्या? मला गॅपचा त्रास होता मॅडम. संभाजीनगरला गेली होते. डॉक्टरने सांगितलं चेअरवरच बसायचं, चेअरवरच. असं खाली बसायचंच नाही आणि मला बसता पण येत नव्हतं. मला पाटाचा आधार किंवा चेअरचा आधारच लागत होता. म्हणजे तुम्ही असं मांडी घालून खाली बसू शकत नव्हत्या? आणि घालून तर मी 8 वर्ष आले बसले नाही. 8 वर्षाच्या नंतर तुम्ही मांडी घालून बसलात? की नांदेडला चालू होती ट्रीटमेंट आणि हा. MRI कार्ड, सिटी स्कॅन कर, हे कर ते कर. मग संभाजीनगर धरलं, इकडं काही कमी होईना म्हणून ते गोळ्या खाल्ल्या, टॅबलेट खाल्ल्या की वजनच वाढत गेलं. अच्छा. पहिलं वजन कमी होतं. त्रासन मग ते सांगू लागले, मग वॉशिंग मशीन घेतली, कपडे धुवायला बेल्ट लावल्याशिवाय झाडायचं नाही. आधी उठलं की बेल्ट बघायचा, आधी बेल्ट लावायचा आणि मगच लावून पडायचं. तर मग तुम्हाला असं वाटलं का मॅडम इथं आल्याच्या नंतर की आपल्याला इथे रिझल्ट येईल म्हणून? नाही ना, मीराला माझ्यासारखा त्रास होता. एक दिवस आड करून इंजेक्शन होतं, सलाईन घ्यायची, झोपून राहायची. आणि तिची पण तब्येत मला वाटते 70-72 असं काहीतरी झालं होतं वजन. मग तिला हो. खूप कमी होतं. मग ती कुठे बी चालली, कुठे असं याच्यात बसू लागली, कीर्तनाला कुठं गेलं तरी, बाहेर गावी गेली तर खाली बसू लागली. मग म्हणलं, हिचं कशाने त्रास थांबला? मग ती म्हणे, मी हर्बल लाईफ घेतली, तू घेतेस का? मी म्हणलं, काय आहे ते सगळं एकदाच घेऊन ये. ती म्हणे, आधी व्यायाम कर आणि आपलेच घे. मी म्हणलं, नाही, मला सगळं एकदाच आलं आणि मला समजून सांग म्हणलं. मी तिने दिलं की दुसऱ्या दिवशी चालू केलं. वा वा वा, व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. म्हणजे आणि खूप छान. हो, अपसेट एकही दिवस नाही राहिली मी. उगं कोणी पाहुणे आले तरच. आता 26 जानेवारीला येणार इथं गॅदरिंग आहे मुलाची. गावाकडची मुलं आहेत ना माझ्याकडे, तर त्या दिवशी राहील माझं एक दिवस. 27 जानेवारीला राहील. अच्छा अच्छा अच्छा. खूप छान मॅडम. मग आता तुम्ही कसं, खुश आहेत का? खूप खुश आहे. एवढं काम अच्छा, घरात मग कुणीच तुमच्या नाही. आ? हा, बोला बोला बोला. घरात एवढं मोठं काम होतं, घरात कुणी आढळलं नाही. गेल्या वर्षी मुलीची डिलिव्हरी झाली, पाहुणे भरपूर यायचे, रात्री जागरण व्हायचं. कॉटवर सुद्धा उशी घेऊनच बसायचं, पायाखाली सुद्धा 2 उशा घ्यायच्या आणि लांब पाय करून असं बसायचं. म्हणजे असं याला आधारच लागत होता. बिलकुल मोकळं झोपता येत नव्हतं. खाली टोमण्याच्या खाली अशा उशा घ्यायच्या, नंतर अंग टाकायचं. एवढा ओके. त्रास होता. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं का की तुमचा गॅप भरून निघेल, तुम्हाला असं मांडी घालून कधी तर बसता येईल? नाही, तर मी सांगितलं, लग्नीला संन्यासाला सुद्धा चेअरवरच बसायचं सांगितलं होतं. खाली बसायचं नाही, जेवायला सुद्धा चेअरवरच बसायचं असं हो सांगितलं का? होतं. कपडे वा वा. खूप छान रिझल्ट मॅडम. त्याच्यासाठी तुम्ही काय बदल केला तुमच्या, म्हणजे लाईफस्टाईल मध्ये काय चेंज केले तुम्ही मी लाईफस्टाईल म्हणजे खाण्यापिण्यामध्ये? सकाळी नाश्ता सलाद भरपूर घ्यायली, एकला जेवण हं. करायली आणि त्याच्यात पण सलाद भरपूर अगोदर काय घ्यायली. घेत होता? अगोदर आ अगोदर काय घेत होता? अगोदर काय अगोदर करत होतात? सकाळी 7ला चहा, 8ला चहा, 9ला चहा. कुणी आलं की चहा घ्यायचा. आणखी पोळायला वेळ लागते, एकदा चहा घेऊ असं. 3-4 वेळ चहा घ्यायची. आणि आता, आणि उठायचे किती वाजता अगोदर? उठायचं लवकर होतं माझं, कारण 7ला डबे द्यावं लागतात ना लेकराला. 3 लेकरं शाळेत जातात तर माझा उठायचा टाइम 5:45-6 आतच होता. अगोदर, अच्छा अच्छा. मग आता आणि नाश्त्याच्या ऐवजी काय घेता? नाश्ता, राजमा, मूग, मटकी, हरभरा, चना असं घेते. आता तुमच्या जवळ काय बॉटलमध्ये काय? आता प्रेस तुमच्या हे फॉर्म्युला 1 हा, शेक. ते सांगा तुम्ही. शेक तर आहे. तुम्ही आता एवढ्या एवढ्या चहाच्या टाइम मध्ये आता तुम्ही शेक घेताय, म्हणजे तुमच्या बॉडीची नीड भरून काढताय, जे आवश्यक आहे तुम्हाला ते घेताय. तर तुम्ही हो दुसऱ्याच ना, दिवशी फॉर्म्युला सुरू केला. दुसऱ्या दिवशी केलं. आणि ह्या टॅबलेट एवढं काय आहे तुमच्या समोर, डब्या कशाच्या आहेत ह्या? हे टॅबलेटच आहे का? तेच मल्टीव्हिटॅमिन, सेल्युलर, सेल ऍक्टिव्हेटर, हे तुम्ही सांगा की हे तुम्ही सर्व चालू केलंय म्हणून. तर हो त्याच्यामुळे ना, मग हे तुमचा हा पण सगळा बदल घडून आलाय. हो, भरून आलं. खूप चांगलं वाटतं. तर तुम्ही आता शेक किती, एक वेळा घेताय का 2 वेळा घेताय? सुरुवातीपासून 2 वेळा. सुरुवातीपासून 2 वेळा? 2 वेळा. येस येस.
मग तुमचे सर खुश आहेत का तुमच्या ह्या रिझल्टने? सांगितलं ना त्या दिवशी त्यांनी. पण आता बाकीच्यांनी ऐकलं नाही ना. तुम्ही सांगा, तुम्ही सर नाही आले तरी चालते, तुम्ही सांगितलं तरी चालते, असं काही नाही. सर खुश आहे. कारण आता पहिले ते काय म्हणायचे, मी म्हणायची माझा आज लय त्रास वाढलाय, मला उद्या कुठेतरी न्या, कुणाला तरी पत्ता काढा, कुठेतरी न्या. ते म्हणायचे तू काय कर, पेन घे, लिस्ट कर. डोकं दुखायला, पाय दुखायला, हात दुखायला, मी रात्री सगळी वाचून दाखवतो तुला. तू दिवसभरात विचार कर, मग उद्याला आपण जाऊ. तुझं काय काय दुखायला तू लिस्ट कर, असे म्हणायचे. आता काही काही जाऊ ना. अच्छा, खूप छान मॅडम, खूप छान. चला, कॉंग्रॅच्युलेशन. असंच रिझल्ट काढून तुम्ही मॅडम, मीरा मॅडम सारखा आयडियल वेटला या लवकरात लवकर, आणि एक दिवस तुम्ही पण वर्कआउट घ्या. आणि बरं जसं बरं. तुमचा त्रास कमी झालाय, अशाच तुमच्यासारख्या बऱ्याच जणी आहेत की ज्या रोज हो ना. हॉस्पिटलला जातात, त्रास सहन करताय, अशांना आरोग्य द्या. बरं. चला, थँक्यू अभिनंदन मॅडम. वर्षा मॅडम. थँक्यू मॅडम. हो, खूप छान रिझल्ट आहे तुमचा. हो, कारण आपण यापुढे त्रासाला कंटाळलो ना, त्याच्यामुळे रिझल्ट घ्यायलो. जसं यापुढे आणखी सांगितलं. छान छान रिझल्ट यावा म्हणून शुभेच्छा. हा, थँक्यू थँक्यू. आता काय आयडियल वेटला यायचं, फक्त त्रास तर सगळे हो, कमीच झाले. ठीक आहे. बघ किती वेळा बसलं तर काहीच होईना ना, नाही तर मला असं बसताच येत नव्हतं खाली. हम्म, खूप छान मॅडम. चला, हो. चला मीरा मॅडम, खूप छान आरोग्य दिले तुम्ही, असंच आरोग्य द्या. धन्यवाद मॅडम. हम्म. मी पण आता या 2 महिन्यात केलं ना 3 किलो वजन कमी परत. अच्छा, परत का? मग काय तुम्ही हा तर नुसते परत केलं. गिफ्ट घेताय तुमच्या वेलनेस कोच कडून. हो ना, मग काय वेलनेस कोर्स ठेवलंय तसं आपल्याला भेटायसाठी करण्यासाठीच एवढं. हो.